बॉस, जरा हळू. मला खूप त्रास होतोय. केबिनच्या आतून आलेला तो आवाज ऐकून बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. तुझ्यावर एवढा खर्च केलाय मी, अजून थोडं सहन कर. बॉस, प्लीज नको ना. आत नक्की काय सुरू आहे हे पाहण्यासाठी सगळ्यांची नजर त्या बंद दरवाजाकडे लागली होती. पण दार उघडलं आणि समोर जे दिसलं ते पाहून अफवा पसरवणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या विचारांची लाज वाटली. माझं नाव सोनाली. 5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं. नवरा चांगला होता, पण एका अपघातात तो मला कायमचा सोडून गेला. त्या दिवशी माझं आयुष्यच बदललं. घरात मी, माझी 7 वर्षाची मुलगी परी आणि आजारी सासू एवढंच कुटुंब उरलं होतं. घर चालवण्यासाठी नोकरी करणं भाग होतं. खूप ठिकाणी मुलाखती दिल्या, पण विधवा हा शब्द ऐकताच लोकांचा चेहरा बदलायचा. कोणी अनुभव मागायचं, तर कोणी वेगळ्याच नजरेने पाहायचं. एक दिवस शहरातील मोठ्या SR ग्रुप कंपनीत मुलाखत होती. मी साधी कॉटनची साडी नेसली आणि मुलाखतीसाठी गेले. कंपनीचा मालक होता समीर देशमुख. लोक त्याला कठोर, रागीट आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखायचे. त्याच्या केबिनमध्ये प्रवेश करताना माझे हात थरथरत होते. त्याने फाईल उघडली. तुमचा अनुभव? मी शांतपणे उत्तर दिलं. 3 वर्षे ऑफिस ॲडमिन म्हणून काम केलं आहे. लग्न झालंय? क्षणभर माझे डोळे खाली गेले. हो, पण आता नवरा नाही. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं. मी मनातच विचार केला, आता हा पण नकार देईल. पण तो शांत आवाजात म्हणाला, उद्यापासून कामावर या. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्या एका संधीने माझं आयुष्य पुन्हा सुरू झालं. मी प्रामाणिकपणे काम करू लागले. हळूहळू बॉसचा विश्वास जिंकला. तो कमी बोलायचा, पण प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घ्यायचा. ऑफिसमध्ये मात्र त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालायच्या. समीर सर कधीच कोणाशी हसून बोलत नाहीत. त्यांच्या कॅबिनमध्ये कोणाला सहज प्रवेश मिळत नाही. पण माझं काम असल्यामुळे मला दिवसातून अनेकदा त्यांच्या कॅबिनमध्ये जावं लागायचं. त्यामुळे ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. सोनालीला एवढं महत्त्व का? दर तासाला केबिनमध्ये काय काम असतं? सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. पण एक दिवस ऑफिस सुटल्यावर मी फाईल घेऊन कॅबिनमध्ये गेले. समीर सर खुर्चीत बसले होते. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. त्यांनी कंबर पकडली आणि जोरात श्वास घेतला. सर, काय झालं? ते कसंबसं म्हणाले, काही नाही, जुना त्रास आहे. त्या क्षणी त्यांच्या हातातून फाईल खाली पडली आणि पुढच्या क्षणी ते खुर्चीतून खाली कोसळले. समीर सर अचानक माझ्यासमोर कोसळले आणि माझ्या हातापायातली ताकदच निघून गेली. सर, सर, डोळे उघडा. मी घाबरून ओरडले. ऑफिसमधले कर्मचारी धावत आले. कोणी पाणी आणलं, तर कोणी ॲम्ब्युलन्सला फोन केला. 10 मिनिटात आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, घाबरण्याचं कारण नाही, पण यांच्या पाठीच्या कण्याला जुन्या अपघातामुळे गंभीर दुखापत आहे. वेळेवर उपचार झाले नाहीत तर पुढे चालणं सुद्धा कठीण होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला आजपर्यंत वाटायचं समीर सर फक्त रागीट आहेत, पण एवढा मोठा त्रास ते रोज सहन करत होते हे कोणालाच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा ऑफिसमध्ये आले. चेहऱ्यावर नेहमीसारखी कडक शिस्त, जणू काही घडलंच नव्हतं. मी हळूच विचारलं, सर, तब्येत कशी आहे? ते फक्त हसले. काम थांबायला नको, तेवढंच. त्या दिवसापासून मला त्यांच्याबद्दल वेगळाच आदर वाटू लागला. काही दिवसांनी डॉक्टर स्वतः ऑफिसमध्ये आले. त्यांनी समीर सरांना सांगितलं, दर 2-3 तासांनी पाठीचे काही व्यायाम करावे लागतील, नाहीतर वेदना वाढतील. सरांनी मान डोलावली. पण त्यांना एकच अडचण होती, ऑफिसमध्ये त्यांना मदत करणार कोण? त्यांनी सगळ्यांसमोर विचारलं, सोनाली, तुला हरकत नसेल तर डॉक्टर शिकवतील तसे
काही व्यायाम करण्यात मदत करशील का? मी क्षणभर शांत राहिले. मग म्हणाले, जर त्यामुळे तुमची तब्येत सुधारत असेल तर नक्की. डॉक्टरांनी मला प्रत्येक हालचाल व्यवस्थित शिकवली. कुठे दाब द्यायचा, किती वेळ, कसं बसवायचं, सगळं. पण ऑफिसमधल्या लोकांना एवढंच दिसायचं. मी दिवसातून 2-3 वेळा सरांच्या केबिनमध्ये जाते. दार बंद असतं आणि काही मिनिटांनी बाहेर येते. बस, अफवांना एवढंच पुरेसं होतं. एका दिवशी कॅन्टीनमध्ये मी गेले. मी आत शिरताच सगळे शांत झाले. पण मला स्पष्ट ऐकू आलं, तिला प्रमोशन कसं मिळालं माहीत आहे ना? दुसरी म्हणाली, बॉसची खास आहे ती. तिसरी हसत म्हणाली, नाहीतर रोज बंद केबिनमध्ये कोण जातं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी काहीच बोलले नाही. त्या रात्री घरी जाऊन मी खूप रडले. सासूबाईंनी विचारलं, काय झालं ग? मी काहीच सांगितलं नाही, कारण मला माहीत होतं सत्य एक दिवस स्वतःच बाहेर येणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर सरांना नेहमीपेक्षा जास्त वेदना होत होत्या. ते कसाबसा खुर्चीत बसले. मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आधार देत होते. ते वेदनेने म्हणाले, सोनाली, जरा हळू, खूप त्रास होतोय. मीही काळजीने म्हणाले, सर, तुमच्यावर कंपनीने एवढा खर्च केलाय. डॉक्टरांनी सांगितलंय ना, अजून थोडं सहन करा प्लीज. हेच शब्द बंद केबिनच्या बाहेर उभ्या असलेल्या 2 कर्मचाऱ्यांनी ऐकले आणि त्यांनी पुढे जे केलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण ऑफिसमध्ये एकच चर्चा सुरू झाली, सोनाली आणि बॉसचं नातं नेमकं काय आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल टाकताच मला काहीतरी वेगळं जाणवलं. जिथे जाईन तिथे लोक माझ्याकडे पाहून कुजबुजत होते. कोणी हसत होतं तर कोणी मोबाईलवर काहीतरी दाखवत होतं. मला काहीच समजत नव्हतं. माझी मैत्रीण पूजा धावत आली, सोनाली, तुझ्याबद्दल खूप वाईट चर्चा सुरू आहे. काय झालं? तिने मोबाईल माझ्या हातात दिला. ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुणीतरी लिहिलं होतं, बॉसच्या कॅबिनमध्ये रोज काय चालतं आता सगळ्यांना समजलं. त्याखाली अनेक घाणेरड्या कमेंट्स होत्या. माझे हात थरथर कापू लागले. मी आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं, पण आज माझ्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. त्या दिवशी दुपारी समीर सरांनी मला केबिनमध्ये बोलावलं. मी आत गेले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. सर, मी ही नोकरी सोडते. समीर सर माझ्याकडे पाहत म्हणाले, का? कारण माझ्यामुळे तुमच्यावरही बोट उचलली जात आहेत. क्षणभर शांतता पसरली. मग ते हळू आवाजात म्हणाले, लोक काय बोलतात यापेक्षा सत्य महत्वाचं असतं. पण सर, सोनाली, जर तू आज पळून गेलीस तर खोटं जिंकेल. त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या मनाला धीर मिळाला. त्याच संध्याकाळी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची मीटिंग बोलावण्यात आली. सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आणि समीर सरांवर होत्या. समीर सर स्टेजवर उभे राहिले. त्यांनी कोणालाही काही न बोलता स्क्रीन सुरू केली. त्यावर हॉस्पिटलचा रिपोर्ट दिसू लागला. MRI, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, उपचाराचा संपूर्ण इतिहास, सगळं. मग डॉक्टर स्वतः स्टेजवर आले. ते म्हणाले, समीरजींना पाठीच्या कण्याची गंभीर दुखापत आहे. दररोज फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे. ऑफिसमध्ये ही मदत सोनाली मॅडम करत आहेत. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही बाहेरून जे ऐकलत त्याचा चुकीचा अर्थ काढलात. जरा हळू, खूप त्रास होतोय. हे उपचारादरम्यान वेदनेमुळे बोललेले शब्द होते. आणि तुमच्यावर एवढा खर्च केलाय म्हणजे कंपनीने त्यांच्या उपचारावर केलेला खर्च. क्षणभर सगळ्यांच्या नजरा खाली गेल्या. समीर सरांनी पुढे एक CCTV क्लिप दाखवली. त्यात स्पष्ट दिसत होतं, मी डॉक्टरांनी शिकवल्याप्रमाणे त्यांच्या पाठीचे व्यायाम करून देत होते. त्यात कोणतीही चुकीची गोष्ट नव्हती. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली.
अचानक HR मॅनेजर उभा राहिला. ही अफवा कोणी सुरू केली? थोड्या वेळाने 2 कर्मचारी घाबरत पुढे आले. त्यांनी मान खाली घातली. सर, आम्ही अर्धवट ऐकलं आणि बाकी स्वतःच कल्पना करून सगळ्यांना सांगितलं. समीर सर रागाने ओरडले नाहीत. ते फक्त म्हणाले, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला एक अफवा पुरेशी असते. पुढच्या वेळी सत्य समजून घ्या, मगच कोणाबद्दल मत बनवा. त्या दोघांनी माझ्यासमोर हात जोडले. सोनाली मॅडम, आम्हाला माफ करा. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी फक्त एवढंच म्हणाले, माफीपेक्षा पुढे कोणाबद्दलही खोट्या गोष्टी पसरवू नका. काही महिन्यांनी समीर सरांची तब्येत खूप सुधारली. ते पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागले. एका दिवशी संपूर्ण स्टाफ समोर त्यांनी जाहीर केलं, आज मी जिवंत आणि उभा आहे. त्यात डॉक्टरा इतकाच सोनालीचाही वाटा आहे. संपूर्ण ऑफिस टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं. ज्यांनी कधी माझ्यावर शंका घेतली होती तेच आज अभिमानाने माझ्याकडे पाहत होते. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली, अर्धवट ऐकलेलं सत्य नसतं आणि अफवा नेहमी निरपराध माणसाला सर्वात जास्त जखम करते. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.